काल बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेने सुपारी आंदोलन केलं। राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपारी फेकत आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। यावर राज ठाकरे चांगलेच संतापले। जरांगेंच्या नावाने आंदोलन करणं हा ठाकरे पवारांचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। माझ्या नादी लागू नका असा इशाराही त्यांनी दिलाय। तर राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं। आता काल तो शिवसेनेचा कोण तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मारला, नशीब पोलीस मध्ये पडले। प्रश्न असा आहे, तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय? तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे, पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी। आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात। कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं। आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये। माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही। नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील। धमक्या इशारे देऊ नका, धमक्या इशारे देऊ नका। ते भाजपला द्या, फडणवीसांना द्या, महाराष्ट्रद्रोह्यांना द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।